नमस्कार, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं 8वी नम्रता या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आपण कॅनव्हास नाही तर थेट दगडावरती कला करणार आहोत, म्हणजे एक ड्रॉइंग करणार आहोत सशाची आपण. चला करूयात. इथे पाहू शकता तुम्ही, मी इथे बर्न सियाना आणि लाईट पीच हे 2 कलर घेतलेत आणि व्हाईट ही शेड घेतली आपण मध्ये मध्ये त्यामध्ये ऍड करायला. आणि आता मी डोळे काढते. ब्लॅकमध्ये बॉर्डर आपण डोळ्यांची काढून घेतली, त्यामध्ये ब्लॅक कलरचा स्पॉट देऊन घेतले आणि त्यामध्ये आपण बर्न सियाना हा यूज करणार आहे कलर डेप्थ क्रिएट करण्यासाठी. पहा आपण तिथे केलेला आहे आता बर्न सियाना हा कलर यूज. नंतर मी लाईट पीच कलरने एक बॉर्डर आखून घेतलेली आहे, म्हणजे कुठे कान येईल कुठे नाक येईल वगैरे आखून घेतलेत मी. माझ्या हातात हा जो दगड तुम्ही पाहताय हा मला सहज बाहेर पडलेला सापडलाय. याचा आकार पाहिल्यावर माझ्या मनात लगेच विचार आला होता की यातून एक छोटासा प्राणी आपण कसा तयार करू शकू, आणि म्हणूनच आज आपण या दगडाचे रूपांतर 3D सशात करणार आहोत. चित्रकला फक्त कागदापुरतीच मर्यादित नसते, ती कोणत्याही वस्तूला जिवंत करू शकते आणि हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास खूपच रंजक आहे. आणि तुम्ही ते पाहू शकता, मी ते कान आणि सशाच्या अंगावरची केस आहेत ते मी लाईट पीच कलरने अगोदर काढून घेते आणि त्याच्यावरती आपण बर्न सियाना कलरनेही शेडिंग करणार आहोत. सुरुवातीला मी हा दगड पाण्याने स्वच्छ धुवून वाळवून घेतला होता, जेणेकरून त्यावरची धूळ निघून जाईल आणि रंग व्यवस्थित बसतील. आणि आता आपण त्याच्यावरती ॲक्रेलिक कलरने काम करत आहोत. आणि बरेच जण विचारत असतात की बेस कोट का द्यायचा असतो, तर मित्रांनो, दगड हा नैसर्गिकरित्या रंग शोषून घेतो आणि जर आपण तो थेट रंगाने रंगवलं तर तो आपण जे रंगवलं आहे, जे काम केलेलं आहे ते फिकट दिसू शकतं. त्याच्यामुळे आपण पांढरा ॲक्रेलिकचा बेस दिलाय आणि त्याच्यावरती आपण शेडिंग केल्यावर ते उठावदार दिसेल. रंग लावताना मी फ्लॅट ब्रशचा वापर केला होता आणि हा कोट पूर्णपणे वाळून द्यायला लागतो, त्याच्यात घाई करून चालत नाही. आणि नंतर बेस कलर वाळल्यानंतर मी पीच कलरने आपण त्याचे चेहरा आणि शरीराची ठेवण आखून घेतली होती. दगडाचा उंचवट्याचा भाग वापर आहे ना, मी सशाच्या पाठीसाठी केला होता आणि पुढच्या भागाचा वापर मी चेहऱ्यासाठी करत आहे. तुम्ही पाहू शकता बॅक साईडला खूप जरा जसं आपली सशाची पाठ आहे तसा आकार दिसतोय, म्हणून तो मी बॅक साईडला केला. आणि तोंडाला जरा निमुळता भाग आहे तो मी तोंडासाठी यूज करत आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, आपण लाईट पीचचा या कलरचा जरा जास्त यूज करत आहे कारण बेसला तोच कलर येईल सशाच्या. तुम्ही ससा कधी पाहिला असेल तर पहा, त्याच्यावरती लाईट पीच कलर जास्त असते आणि आपण त्याच्यावरती शेडिंग बर्न सियाना कलरनं करणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित पूर्ण चेहऱ्याच्या तोंडाला पूर्ण आपण तिथे शेडिंग केलेलं आहे लाईट पीच कलरने. सशाचे कान हे सर्वात मोठे वैशिष्ट्य असते. ते थोडे लांब आणि मागे झुकलेले दाखवायचे असतात. ते अधिक नैसर्गिक वाटतात. 3D आर्टमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्स्पेक्टिव्ह. आपण ज्या कोनातून पाहतो तिथून तो प्राणी वास्तववादी वाटला पाहिजे. आणि पुढूनही मी आता जिथे रंगवते तिथून तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल की मी कोणत्या पर्स्पेक्टिव्हने कॅमेरा लावलेला आहे. तुम्हाला ससा दिसेल अशा ठिकाणी लावलेला आहे. आणि आखणी करताना कधी कधी चुका होतात, तर घाबरून जायचं नाहीये कारण आपण ॲक्रेलिक कलरने रंगवत असतो, तिथे आपल्या चुका दुरुस्त होऊ शकतात. आणि आर्ट म्हणजे एक सतत प्रयोग करणेच असते, त्याच्यामुळे चुकलं तरी काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा. तुम्ही ते पाहू शकता, आपण लाईट पीच आणि बर्न सियाना हा 2 कलरच जास्त यूज होत आहेत आपल्या ह्या कलाकृतीमध्ये, कारण जास्त आपण बघितलं तर सशाचे अंग तसेच असते आणि त्यामुळे आपण 2 रंग घेऊनच जास्तीत जास्त काम केलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, सशाचे केस एकाच दिशेला नसतात. चेहऱ्याकडून पाठीकडे जाताना स्ट्रोक्स तसाच ठेवावा लागतो. जे छोटे छोटे स्ट्रोक्स देताना मन खूप शांत ठेवावं लागतं.
तुम्ही एखादं गाणं लावून हे काम करू शकता. भारी वाटतं गाणं ऐकत ऐकत अशा कलाकृती करायला. आणि बघा हळूहळू या दगडाला एक मऊपणा, सॉफ्टनेस यायला लागला आहे. कोणाला वाटेल का की हा तोच कडक दगड आहे जो आपण मागाशी बघितला होता स्टार्टिंगला. आता आपण इथे सशाचे तोंड काढायला घेतलेले आहे. इथे आपण अगोदर बनसियाना हा कलर घेतलेला आहे. बनसियाना म्हणजेच तपकिरी कलर घेतलेला आहे आणि आपण त्याने अगोदर शेडिंग काढणार आहोत आणि त्याच्यावरून आपण एक ब्लॅक कलरची लाईन ओढली जेणेकरून त्याचे तोंड आहे ते 3D दिसेल. वरती जे नाक आहे ते आता आपण काढलेलं आहे आणि आता तोंड काढणार आहोत. तिथेही आपण सेम प्रोसेस करणार आहोत. अगोदर आपण सियाना कलरने घेतलेला आहे आपण ओढून रेश आणि त्याच्यावरून आपण ब्लॅक कलरने एक नॉर्मली आपण त्याच्यावरून लाईन ओढलेली आहे जेणेकरून 3D लुक होईल. आणि आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूयात, म्हणजे सशाचे डोळे. डोळ्यांसाठी मी गडद तपकिरी आणि काळा रंग वापरलेला आहे. डोळ्याच्या वरच्या भागात थोडा पांढरा रंग ठेवलेला आहे जेणेकरून 3D लुक येईल आणि डोळ्यांच्या मध्येही आपण व्हाईट कलरचे टिपके देणार आहेत. त्यामुळे ससा आपल्याकडे बघतोय असा भास होतो. यालाच आपण कॅचलाईट म्हणतो. ते आता आपण करणार आहे. व्हाईट कलरने नॉर्मली एक साईडनेही कलर मी व्हाईट कलरने दिलेत आणि प्लस मधूनही डोळ्यांच्या तिथे दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा पहा आपला 3D ससा पूर्णपणे तयार होत आलेला आहे. साध्या दगडापासून बनवलेली ही कलाकृती तुमच्या घराची शोभा नक्कीच वाढवेल. तुम्ही असे दगड पेपरवेट म्हणून वापरू शकता, तसेच बागेमध्ये शोभेसाठी ठेवू शकता. तुम्हाला हा प्रयोग माझा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला असेच हटके आर्ट व्हिडिओ पाहायचे असतील तर आर्ट विथ नम्रताला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रेमामुळेच मला नवीन काहीतरी करण्याची उमेद मिळते. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत कलेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.